नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण आर-आर-बी ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती 2025 19 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच मित्रांनो आज झालेला पेपर, या पेपरमधील आपण करंट अफेअर्स म्हणजेच जी.के. आणि सोबतच मित्रांनो जी.एस. वरचे प्रश्न पाहणार आहोत. किती प्रश्नांचे अचूक उत्तर आपल्याला देता आले, पेपर पॅटर्न कसा होता हे आपल्याला या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये पाहायला मिळणार आहेत. असेच प्रश्न आर-आर-बी एन-टी-पी-सीला पण येणार मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाचेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तर बघूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारलेले आहेत. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा आहे मित्रांनो की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, यालाच आपण IMF म्हणतो, मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, आपण आपल्या या सेशनमध्ये प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण करणार आहोत, कारण जेव्हा आपल्याला परीक्षेला विश्लेषणाच्या आधारावरती प्रश्न विचारलं तर आपल्याला करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे. त्याच उद्देशाने आपण यापूर्वीचे जेवढे काही सेशन घेतलेले आहेत त्यामधील प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण जे स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत तेच पॉईंट आपण क्लिअर केलेले आहेत आणि घेतलेले आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपल्याला फक्त प्रश्नांचा सराव नव्हे तर त्या प्रश्नावर आधारित प्रश्न जर विचारलं परीक्षेला तर त्याचा पण सराव या ठिकाणी होणार आहेत. सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, आता यामध्ये बघू शकता तुम्ही उर्जित पटेल, ओके, भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजे RBIचे 24वे राहिलेले उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF मध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. बघा किती महत्त्वाचे पॉईंट आहे. उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, तर कितवे? 24वे गव्हर्नर होते. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकते. आता यानंतर आपल्याला पुढे बघा काय दिलेलं आहे. IMF बद्दल थोडक्यात माहिती आपल्याला बघायची आहे. तर IMF बद्दल दिलेलं आहे की याची स्थापना 1944 मध्ये झाली असून मुख्यालय आहे मित्रांनो वॉशिंग्टन DC येथे. हे जागतिक स्तरावर आर्थिक स्थिरता राखण्याचे काम करते. IMFचं काम काय आहे तर जागतिक स्तरावर आर्थिक स्थिरता राखण्याचं हे काम करते. याचं मुख्यालय आहे मित्रांनो वॉशिंग्टन DC या ठिकाणी. त्याची स्थापना झाली 1944 मध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहेत. ओके, आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला की आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट म्हणजेच AIDBच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा कोणत्या देशाची निवड झाली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय सी, भारत याची आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटमध्ये सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून देशाची निवड झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे, आता यावरची सखोल विश्लेषणामध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट बघणार आहोत. तर बघू शकता, भारताचे वर्चस्व, भारताची या प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा किंवा तिसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाली आहेत, जे जागतिक प्रसार माध्यम क्षेत्रात भारताचे स्थान अधोरेखित करते. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. आता पुढे बघा, AIDB बद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती बघूया की बघा, ही जी संस्था आहे ही 1977 मध्ये स्थापन झाली असून याचे सचिवालय कुआलालंपूर म्हणजेच मलेशिया येथे आहे. ओके, ही संस्था युनेस्कोच्या मार्गदर्शनाखाली काम करते किंवा कार्य करते. क्लिअर झालं, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं बघा, टाटा सन्सच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, नोएल एन टाटा यांची टाटा सन्स संचालनपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये बघूयात. बघा, विश्लेषणामध्ये दिलेलं आहे नोएल टाटाच्या संदर्भात की टाटा समूहाचे दिवंगत मार्गदर्शक रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांच्या टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदासोबतच टाटा सन्स बोर्डवर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढे आणखी दिलेला आहे मित्रांनो पार्श्वभूमी की नोएल टाटा हे ट्रेंट आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असून ते वोल्टा सन्सचे ही महत्त्वाचे पद सांभाळत आहेत. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला काय प्रश्न विचारलं होतं की इस्रोने म्हणजे ISROने कोणत्या मोहिमेसाठी पहिली इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट म्हणजे IADT-01 यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत?
मित्रांनो, काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो गगनयान मिशन हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, गगनयान हे जे आहे मित्रांनो, हे भारताचे पहिले मानवी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारतीय अंतराळवीरांना गगननॉट्स अंतराळावर पाठवले जाणार आहेत. ओके, आता आणखी पुढे आपल्याला महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत. तर बघू शकता, एअर ड्रॉप टेस्ट म्हणजे काय? तर ही जी चाचणी आहे अंतराळवीरांची कॅप्सूल पृथ्वीवर परतताना पॅराशूटच्या साह्याने सुरक्षितपणे कसे उतरेल हे तपासण्यासाठी केली जाते. सदर चाचणी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पार पडली. क्लिअर झालं? महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. सतीश धवन अंतराळ केंद्र हे कुठे आहे? तर आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे स्थित आहे मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला? बघा, स्क्रीनवरती दिसतोय की क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा व्याघ्र प्रकल्प बनला आहे? काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो सुंदरबन व्याघ्र प्रकल्प हे पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे मित्रांनो. पश्चिम बंगालमध्ये आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं पर्याय सी हे उत्तर आहे. तर यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, काय दिलेलं आहे? सुंदरबन हे जे आहे मित्रांनो, हे पश्चिम बंगालमधील सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेचा विस्तार झाल्याने तो आता भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. ओके, भारतातील जर विचारलं तर दुसऱ्या क्रमांकाचा हा मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. तर पहिल्या क्रमांकाचा कोणता आहे? तर ते पण लक्षात ठेवायचं आपल्याला. प्रथम क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे तो भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे मित्रांनो. क्लिअर झालं? महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं? बघा, जगातील पहिली AI चालित आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एआयचा फुल फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच राईट बँक कोणत्या देशाने सुरू केली आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी, मलेशिया. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, काय दिलेलं आहे? तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की महत्त्व काय आहे? तर मलेशियाने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेत जगातील पहिली पूर्णपणे AI आधारित बँक म्हणजे राईट बँक ही लॉन्च केली आहे मित्रांनो. क्लिअर झालं? आता यामध्ये आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे की याचा वैशिष्ट्य काय आहे की ही जी बँक आहे मानवी हस्तक्षेप शिवाय खाते उघडणे, कर्ज मंजुरी आणि ग्राहक सेवा देण्यासाठी प्रगत अल्गोरिदमचा एक वापर करते मित्रांनो. क्लिअर झालं? महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं? बघा, FIDE विश्वचषक 2025 म्हणजेच चे आयोजक हे भारतातील कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो गोवा या ठिकाणी FIDE विश्वचषक 2025 चे आयोजन करण्यात आले होते. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, FIDE बद्दल जर विचारलं आपल्याला परीक्षेला तर त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवू शकता. फेडरेशन इंटरनॅशनल डिचेस ही बुद्धिबळ क्षेत्रातील जागतिक नियामक संस्था आहे. FIDE ही जी आहे मित्रांनो, ही बुद्धिबळ खेळाची एक जागतिक नियामक संस्था आहे. आता यावरचे आणखी महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघूया. बघा, काय दिलेलं आहे की यजमानपद हे 2025चा बुद्धिबळ विश्वचषक आयोजित करण्याचा मान हे भारताला मिळाला असून पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्यातील ही स्पर्धा नियोजित आहेत. ओके, महत्त्वाचा प्रश्न. पुढच्या प्रश्नाकडे काय विचारलं होतं? प्रश्न क्रमांक 8 बघा मित्रांनो की 2025चा रॅमन मॅक्सेस पुरस्कार कोणत्या भारतीय संस्थेला जाहीर झाला आहे? लक्षात ठेवा, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबल यांना या भारतीय संस्थेला 2025चा रॅमन मॅक्सेस पुरस्कार जाहीर झाला आहे. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा, फाउंडेशन टू ग्रॅज्युएट गर्ल्स ग्लोबल याबद्दल महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघत आहोत की या संस्थेची स्थापना सफीना हुसेन यांनी केली आहे. भारतातील दुर्गम भागातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या संस्थेने मोठे कार्य केले आहेत. रॅमन मॅक्सेस पुरस्काराला आशियाचा नोबेल पुरस्कार असा मानला जातो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे की आशियाचा नोबेल पुरस्कार कोणाला मानले जाते? तर रॅमन मॅक्सेस पुरस्काराला मानले जाते. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न बघा, काय दिलेला आहे की आसियान भारत युवा शिखर परिषदेची म्हणजेच एशियन इंडिया युथ समिती
पाचवी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहेत? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो आपल्याला गोवा. ओके, ही आशियान भारतीय युवा शिखर परिषदेची पाचवी आवृत्ती या ठिकाणी आयोजित केली जात आहेत. तर यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिलेलं आहे, तर एशियन ही आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले जाते. यामध्ये 10 एशियन देशातील तरुण प्रतिनिधी सहभागी होतात. क्लिअर झालं? महत्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं आपल्याला, की अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना मंजूर केली आहे? मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो हरियाणा यांनी या राज्य सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना ही मंजूर केली आहेत. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा हरियाणा सरकारने महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ठराविक आर्थिक मदत सुमारे 2100 रुपये दिली जाते. महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेशी ही साधर्म्य राखणारी एक योजना आहे. क्लिअर झालं? महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा काय विचारलं होतं, की दरवर्षी नुआखाई सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी ओडिसा. क्लिअर झालं? यावरती प्रश्न जर परीक्षेला विचारलं तर आपल्याला करेक्ट उत्तर द्यायचं आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय महत्त्वाचे पॉईंट दिलेला आहे, की हा एक कृषी उत्सव आहे. नुआ म्हणजे नवीन आणि खाई म्हणजे अन्न. नवीन पीक आल्याचा आनंदात हा सण साजरा केला जातो. हा प्रामुख्याने पश्चिम ओडिशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ओके, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपल्याला 12 नंबरचा प्रश्न बघा काय विचारला होता, तर ओणम हा सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी केरळ. ठीक आहे, या राज्यामध्ये ओणम हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा ओणम हा जो सण आहे हा केरळचा सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव आहे. हा सण राजा बलीच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. या काळात सर्प नौका विहार आणि पुक्कलम फुलांची रांगोळी ही प्रमुख आकर्षणे असतात मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा काय विचारलं होतं, की भारत थायलंड संयुक्त मैत्री सराव 2025 कुठे आयोजित करण्यात आला? भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान संयुक्त मैत्री सराव 2025 हे कुठे आयोजित करण्यात आले? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो उमरोई, मेघालय. क्लिअर झालं? आता यावरची महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा मैत्री हा भारत आणि थायलंड यांच्यातील लष्कर सराव आहे. दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य आणि दहशतवाद विरोधी कार्यवायांचे कौशल्य वाढवणे हा याचा मागचा मुख्य हेतू आहे. मेघालयातील उमरोई हे लष्करी सरावांसाठी एक प्रसिद्ध केंद्र आहे. क्लिअर झालं? महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला काय विचारलं होतं, तर बघा 25वी शंघाई सहकार्य संघटना म्हणजे SCO परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो टिआझिंग चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. 25वी शंघाई सहकार्य संघटना याची परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया, की शंघाई सहकार्य संघटना म्हणजे SCO ही एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 2025च्या अध्यक्षपदाच्या क्रमानुसार ही परिषद चीनमध्ये आयोजित केली जात आहे. प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक सहकार्य ही या परिषदेचा मुख्य विषय आहे. क्लिअर झालं? महत्त्वाचे पॉईंट आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा प्रश्न काय विचारलं होतं, तर बघा स्क्रीनवरती दिसतोय, की 2025 बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? FIDE वर्ल्ड कप 2025 ही स्पर्धा आहे ही कुठे आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो गोवा म्हणजेच भारत या देशामध्ये. आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे, की जागतिक बुद्धिबळ महासंघाने म्हणजेच FIDE 2025च्या प्रतिष्ठित विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताला दिले असून ही स्पर्धा गोव्यात पार पडणार आहेत. बुद्धिबळ क्षेत्रात भारताची वाढती ताकद पाहता हे आयोजन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मित्रांनो. यापूर्वी भारताने 2022 मध्ये चेस ऑलिम्पियाडचे यशस्वीरित्या आयोजन चेन्नईमध्ये केले होते. क्लिअर झालं? महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला, की मिस टीन इंटरनॅशनल ही जी स्पर्धा आहे 2025चे आयोजन कुठे करण्यात आले? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय ए भारत या ठिकाणी मिस टीन इंटरनॅशनल स्पर्धा 2025चे
आयोजन करण्यात आले आहे. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे की मिस टीन इंटरनॅशनल ही किशोरवयीन मुलींसाठी जगातील सर्वात जुनी आणि मोठी सौंदर्य स्पर्धा 2025 ची ही एक भारतात आयोजित करण्यात आली असून त्यांच्या अंतिम सोहळा जो आहे 31 ऑगस्ट 2025 रोजी नियोजित करण्यात आले होते. तर या स्पर्धेमुळे भारताच्या फॅशन आणि टुरिझम क्षेत्राला जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळत आहेत. ओके, अशा